ग्रो ग्रीन तर्फे सिंधुदुर्ग वासियांसाठी नोकरीची सुवर्ण संधी। ग्रो ग्रीन आपल्यासाठी घेऊन आलेत सेल्स मॅनेजर्सची मेगा भरती। शिक्षण इंजिनिअरिंग, MBA, BBA किंवा कोणत्याही शाखेच्या अनुभवी आणि फ्रेशर पदवीधारकांना प्राधान्य। आकर्षक पगार आणि इन्सेंटिव्ह। अधिक माहितीसाठी संपर्क 9594 21 93 93 आणि 94 20 22 70 11। कळणे मायनिंग कंपनीच्या चुकीमुळे हाहाकार उडाला होता। पाण्याबरोबर माती अनेकांच्या घरात शिरले तर काहींच्या शेती बागायतीचं नुकसान झालंय। पाहूया दुर्घटनेनंतरची कळणेतील विदारक स्थिती। कळणेत खाण प्रकल्पाने जो हाहाकार उडवलेला होता, कळणेची खाण जी होती त्याला काल भगदाड पडलं आणि सगळं पाणी एखादं पूर स्थिती निर्माण होतं त्याप्रमाणे या संपूर्ण खालच्या भागात घुसलेलं आहे। आपण पाहू शकतो ही विदारकता, सगळी चित्र आपण या ठिकाणी पाहू शकतो। अतिशय भयावह ही मुद्दा म्हणून दर्शकांसाठी या ठिकाणी दाखवू इच्छितो। हे जे चित्र आहे विदारक, आपण पाहू शकतो जमीन किती पद्धतीने खरडून गेलेली आहे। ज्या शेती बागायती आहेत त्या सगळ्या या पुरामध्ये वाहून गेलेल्या आहेत, या खाणीच्या पाण्यामध्ये वाहून गेलेल्या आहेत। जे कटडे बांधलेले होते शेतकऱ्यांनी, मोठ्या प्रमाणात ही बागायती केलेली होती, या सगळ्या बागायतीचा विध्वंस अक्षरशः झालेला आहे। ही सुपारीची जी रोपं होती 4-5 वर्षाची, काही मोठी जी होती ती अशा पद्धतीने सगळ्या बागायतीचा या ठिकाणी पूर्णपणे नुकसान झालेलं आहे। जमीन जी आहे ती पूर्ण नापीक झालेली आहे। पाहू शकतो कशा पद्धतीने या खाणीच्या पाणी जे खाणीचं बाहेर पडलं त्याच्यामुळे जी शेती बागायतीची हे चित्र जे आहे ते अतिशय विदारक आणि भयावह असं चित्र आहे। संपूर्ण शेत जमीन जी आहे ती वाहून गेलेली आहे। आपण चित्रात जे पाहतोय पुढे मोठ्या प्रमाणात सुपारी, नारळ बागायती ह्या सगळ्या वाहून गेलेल्या आहेत। खाली नळपाणी योजना आहे त्याला सुद्धा फटका बसलेला आहे। एकूणच जर ही परिस्थिती पाहिली तर इथली ही खाली घरं सुद्धा अजून आहेत। या सगळ्यांना भविष्यात सुद्धा धोका आहे। अतिशय निष्काळजीपणा जो कळणे मायनिंगने केलेला आहे त्यामुळे हा विध्वंस झालेला आहे। याबद्दल सगळ्या नागरिकात संताप आहे। फक्त बोल बच्चनगिरी न करता राजकारणात येऊन नुसता आताची वेळ मारून न नेता कळणे खाण जे आहे ते भविष्यात कळणेला उद्ध्वस्त करेल। यामुळे ही खाण बंद करणं, आत्ताची जी त्या ठिकाणी परिस्थिती आहे अजूनही पाणी साचलेलं आहे, कधीही मोठा धोका होऊ शकतो। त्यामुळे कळणे मायनिंग बंद हाच अंतिम पर्याय इथल्या लोकांच्या जीविताच्या दृष्टीने होऊ शकतो। त्यामुळे निश्चित प्रशासनाने अशी ठोस उपाययोजना, ठोस निर्णय आणि ठोस कारवाई करणं अत्यंत आवश्यक आहे। त्याचवेळी हे कळणेचे लोक जे आहेत ते आज रात्री अतिशय दुगदुग मनात घेऊन झोपत आहेत, कधीही आमचं मायन होऊ शकतं। तर ही परिस्थिती जी आहे ती जर ही कळणे मायन बंद झाली तरच ही इथली जी लोक आहेत ती निवांत या ठिकाणी झोप घेऊ शकतील। सिंधुदुर्ग लाईव्हसाठी संदीप देसाई, कळणे। पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह। लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।